नमस्कार शेतकरी मित्रांनो, सौरचलित ज्ञापक फवारणी पंपासाठी अर्ज कसा करावायचा, त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, आपल्या मोबाईलवरती हा फॉर्म आपल्याला भरता येतो, तर तो कशा पद्धतीने भरवायचा याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे कोणती कागदपत्रे असणं गरजेचं आहे, तर शेतकऱ्याचं आधार कार्ड 7/12/8, बँकेचं पासबुक आणि मोबाईल नंबर ही कागदपत्रे जर शेतकऱ्याकडे असतील तर शेतकरी या योजनेसाठी अर्ज त्या ठिकाणी करू शकतात। म्हणजे ज्या महा-डी-बी-टीवरती वेगवेगळ्या योजना ज्या असतात त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी शेतकऱ्याला घेता येतो। तर सर्व योजनांचे फॉर्म किंवा आता आपण जो फवारणी पंपासाठी अर्ज भरणार आहोत त्याची प्रोसेस ही सेम असते। आता जो आपण डेमोमध्ये तुम्हाला मी सौरचलित फवारणी पंपासाठी अर्ज कसा करायचा तो या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। डी-बी-टी फार्मर असं आपल्याला गुगलवरती सर्च करायचे। सर्च केल्यानंतर जी काही लिंक येते त्या लिंकवरती या ठिकाणी क्लिक करायचे। हे महा-डी-बी-टीचं पोर्टल या ठिकाणी ओपन झालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे। वापरकर्ता आय-डी आणि आधार क्रमांकाने आपण हे लॉग इन करू शकतो। जर तुम्ही वापरकर्ता आय-डी बनवलेला नसेल तर तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून त्या ठिकाणी लॉग इन करू शकता। आता मी वापरकर्ता आय-डी बनवलेला आहे म्हणून मी वापरकर्ता आय-डीने या ठिकाणी लॉग इन करत आहे। आणि खाली दिलेला कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन वरती क्लिक करायचे। आपण या ठिकाणी आता लॉग इन केलेलं आहे। यानंतर प्रोफाईल संपूर्णतः 100% या ठिकाणी कंप्लीट केली गेलेली आहे। म्हणजे तुम्हाला जे काही माहिती विचारली जाईल ती पूर्णपणे तुम्ही त्या ठिकाणी भरवायची आहे। ती भरल्यानंतर त्या ठिकाणी तुमची प्रोफाईल ही 100% पूर्ण होणार आहे। एकदा प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे। आता या ठिकाणी कृषी विभाग अर्ज करावरती क्लिक करायचे। या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडावरती त्या ठिकाणी क्लिक करायचे। आपण आपली पूर्ण माहिती भरल्यानंतर आपण स्वयंचलित ज्ञापक फवारणी पंप मुख्य घटक निवडायचा आहे। कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य तपशील निवडायचा आहे। आता या ठिकाणी बरेच ऑप्शन आहेत ते या ठिकाणी तुम्ही पहा। ट्रॅक्टर, पॉवर टिलर, बैलचलित, मनुष्यचलित, स्वयंचलित। तर आपल्याला मनुष्यचलित अवजारे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर यंत्रसामग्री, अवजारे, उपकरणे यावरती क्लिक करायचे। आता जे काही यंत्र आपण या ठिकाणी निवडणार आहोत म्हणजे या ठिकाणी आपण बऱ्याच यंत्रासाठी अर्ज करू शकतो। आता पीक संरक्षण अवजारे म्हणजे आपण फवारणी पंपासाठी अर्ज करत आहोत म्हणून पीक संरक्षण अवजारे यावरती क्लिक करायचे। त्यानंतर मशीनचा प्रकार आपल्याला निवडायचा आहे। आता आपण सौरचलित ज्ञापक फवारणी पंप यासाठी अर्ज करत आहेत तो त्या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही। पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे यावरती या ठिकाणी टिक मार्क करायचे आहे। ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर म्हणजे आता आपण सौरचलित ज्ञापक पंपासाठी हा अर्ज केलेला आहे। त्यानंतर अर्ज हा जतन करायचा आहे। जतन केल्यानंतर आपल्याला परत ट्रॅक्टरसाठी करायचा असेल, नांगर असेल, रोटर असेल यासाठी जर अर्ज करायचा असेल तर याच पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे
आणि जतन त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. अर्ज एकदा जतन झाल्यानंतर आता मी पहिला फॉर्म भरलेला आहे, तर काय दाखवते पहा. म्हणजे मी पूर्ण एकदा अर्ज केलेला आहे. आता आपण मेनूवरती जावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मेनूवरती जावरती क्लिक करायचं आहे. आपण अर्ज केलेला आहे. आपण तो जतन केल्यानंतर मेनूवरती जावरती क्लिक करायचे आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचे. आता मी पहिला अर्ज भरलेला आहे म्हणून या ठिकाणी असं दाखवत आहे. आता या ठिकाणी तुम्ही जो आता फवारणी पंपासाठी अर्ज केलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही रोटावेटर असेल, नांगर असेल यासाठी अर्ज केलेला असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला पहिल्या क्रमांकाला कोणतं यंत्र पाहिजे, कोणत्या बाबी त्या ठिकाणी निवडायच्यात ते त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि अर्ज करावरती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मग त्यानंतर आपला अर्ज त्या ठिकाणी सबमिट होणार आहे. त्यानंतर आपल्याला ₹23.60 पेमेंट हे करायचं आहे आणि आपला अर्ज सक्सेसफुली सबमिट होणार आहे. आपल्या मोबाईलवरती सुद्धा तो आपल्याला मेसेज त्या ठिकाणी येत असतो. अशा पद्धतीने आपण विविध जे यंत्र आहेत, जी काही यंत्रसामग्री आहे ती DBTच्या मार्फत अर्ज करून त्याचं अर्थसहाय्य आपण घेऊ शकतो. आपल्या मोबाईलवरती हा अर्ज आपण या ठिकाणी भरलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवरती हा अर्ज भरू शकता. जे काय तुम्हाला यंत्र पाहिजे आहे, ते जी काही यंत्रसामग्री पाहिजे आहे त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने अर्ज करा. अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.